नमस्कार. या भागामध्ये आपण विम्याची दोन प्रमुख तत्वे लक्षात घेणार आहोत. पहिलं तत्व आहे ते म्हणजे विमे हित तत्व, ज्याला आपण प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट असं म्हणतो. सर्व प्रकारच्या विम्याला लागू असणारे हे तत्व आहे. विमा घेताना प्रथमतः त्या वस्तूमध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये विमे हित आहे किंवा नाही हे पहिल्यांदा पाहिलं जातं. विमे हित असेल तर विमा उतरला जातो, अन्यथा नाही. म्हणजेच विम्याचा करार हा कायदेशीर ठरण्यासाठी विमेदाराला ज्या मालमत्तेमध्ये विमा उतरवायचा आहे किंवा ज्या व्यक्तीच्या आयुष्याचा विमा उतरवायचा आहे त्या व्यक्तीमध्ये विमे हित हे असावेच लागते. विमे हित नसेल तर विम्याचा करार हा व्यर्थ ठरतो, तो कायदेशीर ठरू शकत नाही. म्हणजे ज्या वस्तूमध्ये किंवा व्यक्तीमध्ये विमेदाराचे आर्थिक हित संबंध गुंतलेले नाहीत अशा वस्तूचा किंवा व्यक्तीचा विमा उतरवता येत नाही. या अनुषंगाने विमे हित तत्व महत्वाचे आहे. मग विमे हित तत्व म्हणजे नेमकं काय? तर विमे हित तत्वाचा अर्थ असा आहे, विमेदाराचे विमित वस्तूमधील किंवा विमित व्यक्तीमधील असणारे आर्थिक हित संबंध म्हणजे विमे हित तत्व होय. मग विमे हिताच्या अनुषंगाने प्रामुख्याने तीन गोष्टी आपल्याला लक्षात घेता येतील. विमेहित असण्यासाठी ती वस्तू किंवा ती व्यक्ती भौतिक स्वरूपात अस्तित्वात असलीच पाहिजे. ती वस्तू भौतिक स्वरूपात नसेल, ती व्यक्ती नसेल तर विमा उतरवता येत नाही. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे भविष्य काळामध्ये त्या व्यक्तीमुळे किंवा त्या वस्तूमुळे आर्थिक स्वरूपात हानी होणं अपेक्षित आहे. हानी होणार असेल तर आपल्याला विमेहित आहे असं मानता येईल. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे कायदेशीर संबंध, म्हणजे कायद्याच्या अनुषंगाने त्या वस्तूमध्ये किंवा व्यक्तीमध्ये हित संबंध असणे किंवा संबंध असणे हे अपेक्षित आहे. फॉर एक्झाम्पल, आई वडिलांचे आपल्या मुलामध्ये किंवा मुलाचे आई वडिलांमध्ये कायदेशीर हित संबंध असतात. मग विमे हित केव्हा असावे? कारण विम्याच्या अनुषंगाने विमा उतरवताना असावे की नुकसान भरपाई घेताना असावे या संदर्भात देखील काही प्रश्न तयार होतात. मग आपण प्रथमतः आयुर्विम्याचा विचार करू. आयुर्विम्यामध्ये प्रामुख्याने विमा घेताना विमे हित हे असावं लागतं. त्यानंतर अग्निविम्यामध्ये आपण सागरी विम्याचा विचार करू. सागरी विम्यामध्ये नुकसान भरपाई घेताना म्हणजे विमा उतरवताना विमे हित नसलं तरी चालतं, परंतु सागरी विम्यामध्ये नुकसान भरपाई घेताना विमे हित हे असावं लागतं. अग्निविम्यामध्ये विमा घेताना तसेच नुकसान भरपाई वेळी म्हणजे दोन्ही वेळी विमे हित हे असावंच लागतं. मग विमे हित कोणाला कोणत्या बाबतीत असतं तर काही मुद्दे आपण लक्षात घेऊ. यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे पती पत्नी. पती आणि पत्नींचे एकमेकांच्या आयुष्यामध्ये अमर्यादित विमे हित असते. त्यामुळे पती पत्नीचा किंवा पत्नी पतीचा विमा हा घेऊ शकते. त्यानंतर आहे मालमत्तेचा मालक. कोणत्याही मालमत्तेचा कायदेशीर मालक त्या मालमत्तेमध्ये त्याचे विमे हित असल्यामुळे तो त्या मालमत्तेच्या अनुषंगाने विमा घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भागीदार. भागीदारांचे त्या भागीदारीमध्ये किंवा त्या भागीदारामध्ये एकमेकांच्या अनुषंगाने हे अमर्यादित विमे हित असते, कारण त्या भागीदाराच्या अस्तित्वावर तो व्यवसाय चालू असतो. त्यामुळे भागीदारांचं देखील एकमेकांच्या आयुष्यामध्ये विमे हित असतं. त्यानंतर मालक आणि नोकर. कोणताही मालक त्याच्या नोकराच्या अनुषंगाने विमे हित असल्यामुळे विमा उतरू शकतो, कारण नोकराचा समजा दुर्दैवी घटना घडली तर मालकाचं नुकसान होऊ शकतं, म्हणजे नोकरामध्ये त्याचं विमे हित असतं. त्यानंतर जामीनदार आणि ऋणको. प्रामुख्याने बँका ज्यावेळी कर्जाला कर्ज देतात त्या कर्जदारामध्ये बँकांचं देखील विमे हित असतं, कारण तो कर्जदार किंवा ऋणको जर दुर्दैवी घटनेमुळे जर गेलास किंवा त्याचा मृत्यू झाला तर पुढे काय हा प्रश्न होतो. मग अशा वेळी विमे हिताच्या अनुषंगाने बँका त्या संबंधित ऋणकोचा विमा उतरू शकतात. त्यानंतर मालक व कुळ. समजा एखाद्याचं घर आहे आणि त्यामध्ये एक 5 ते 6 भाडेकरू किंवा कुळ राहणारे आहेत. अशा वेळी त्या कुळामध्ये देखील विमेहित असल्यामुळे तो मालक त्या संबंधित कुळांचा देखील विमा उतरू शकतो. त्यानंतर आपण पुढचं तत्व लक्षात घेऊ ते म्हणजे परस्पर विश्वास तत्व, ज्याला इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल ऑफ अटमोस्ट गुड फेथ असं म्हटलं जातं.
परस्पर विश्वास तत्व हा कराराचा एक आत्मा आहे. प्रामुख्याने विमेदार आणि विमा कंपनी ज्यावेळी विमा उतरतात त्यावेळी दोन्ही पक्ष एकमेकांना माहितीची देवाणघेवाण करतात. ही माहितीची देवाणघेवाण करताना एकमेकांना संपूर्ण माहिती द्यावी लागते, सत्य माहिती द्यावी लागते, वस्तुनिष्ठ स्वरूपात द्यावी लागते. म्हणजे विमेदार आणि विमा कंपनी यांनी विम्याचा करार करण्यासाठी आवश्यक अशी माहिती स्पष्ट भाषेत आणि सत्य स्वरूपात ही द्यावीच लागते. यावर आधारितच विमा अवलंबून आहे. प्रामुख्याने विमेदाराच्या बाबतीत हा भाग अधिक महत्त्वाचा आहे, कारण विमा कंपनीला विमेदाराची फारशी माहिती असत नाही. मग त्याने दिलेली माहिती खरी आहे असं समजून विमा कंपनी विमा उतरवते. यासाठी हे तत्व महत्त्वाचं आहे. मग परस्पर विश्वास तत्व म्हणजे नेमकं काय? तर परस्पर विश्वास तत्व म्हणजे विमा कंपनी आणि विमेदार यांनी विम्याचा करार करण्यासाठी असणारी विषय वस्तू किंवा विमा याबाबत करारासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती ही एकमेकांना देणे किंवा त्याची कल्पना देणे होय. जर दोन्ही पक्षांनी या तत्वाचा भंग केला तर विमा अस्तित्वात येऊ शकत नाही. ही जबाबदारी विमेदारावर अधिक असते, कारण विमा कंपनीला विमेदाराच्या अनुषंगाने फारशी माहिती नसल्यामुळे विमेदाराने ही व्यवस्थित खरी सत्य वस्तुनिष्ठ स्वरूपात माहिती ही देणं अपेक्षित आहे. मग वस्तुनिष्ठ स्वरूपात माहिती म्हणजे नेमकं काय किंवा खरी माहिती म्हणजे काय? तर काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावी लागतील. म्हणजे जाणीवपूर्वक माहितीच एखादी जाहीर न करणे, एखादी माहिती लपवणे किंवा एखादी विम्याच्या अनुषंगाने चुकीचे विधान करणे, एखादे फसवे विधान करणे, या गोष्टीमुळे पूर्णपणे परस्पर विश्वास तत्वाचा भंग झाला असं आपल्याला म्हणता येईल. आपण परस्पर विश्वास तत्वाच्या अनुषंगाने काही विम्याच्या बाबतीत कोणती माहिती सर्वसाधारणतः द्यावी लागते हे लक्षात घेऊ. पहिला भाग आहे आयुर्विमा. आयुर्विम्यामध्ये ज्यावेळी एखाद्या विमेदाराला आपल्या आयुष्याचा विमा उतरवायचा असतो तर परस्पर विश्वास तत्वाच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची, त्याचबरोबर आपल्या आरोग्याच्या अनुषंगाने, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाच्या अनुषंगाने संपूर्ण माहिती ही खरी द्यावी लागते. त्यानंतर अग्निविम्याच्या बाबतीत समजा एखाद्या दुकानाचा किंवा गोदामाचा एखाद्या व्यक्तीला विमा उतरवायचा आहे तर त्या दुकानाची, गोदामाची नेमकी परिस्थिती काय आहे, आत कोणतं साहित्य आहे, कशा प्रकारे आहे, पूर्वी कधी विमा उतरला होता का, पूर्वी कधी दुर्दैवी अग्निविम्याच्या अनुषंगाने घटना घडली होती का, या सगळ्याच्या किंवा आजूबाजूचा परिसर नेमका काय आहे, आजूबाजूला धोके कोणते आहेत, या सर्वांच्या अनुषंगाने माहिती ही द्यावी लागते. त्यानंतर सागरी विम्याबाबत प्रामुख्याने सागरी जे जहाज असेल किंवा सागरी माल जो आहे तो कोणत्या मार्गाने जाणार आहे, कोणत्या देशाच्या हद्दीतून जाणार आहे, त्याचबरोबर सागरी जहाज हे कधी बांधलेलं आहे, त्याची रचना कशी आहे, वजन पेलण्याची क्षमता कशी आहे, कशा पद्धतीनुसार आहे, या सगळ्याची माहिती ही द्यावी लागते. त्यानंतर प्रामुख्याने मोटर विमा आहे, म्हणजे वाहनांचा विमा आहे. मग त्या वाहनांच्या अनुषंगाने वाहनाची परिस्थिती नेमकी कशी आहे, वाहनाचा पूर्वीचा तपशील काय आहे, वाहनामध्ये कोणत्या घटनाच्या कोणत्या वस्तूची ही वाहतूक केली जाणार आहे, याची थोडक्यात माहिती ही विमेदाराकडून संबंधित विमा कंपनीला ही द्यावी लागते. यासाठी परस्पर विश्वास हे तत्व महत्त्वाचं आहे. काही वेळा अशी परिस्थिती असते की विमेदार जो असतो तो वस्तू किंवा जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या अनुषंगाने जोखीम कमी होणारी काही गोष्टी करतो. म्हणजे समजा अग्निविमा उतरलेली इमारत आहे आणि त्यामध्ये अग्निप्रतिबंधक साधनं बसवले आहेत तर त्याची माहिती देण्याची गरज नाही. म्हणजे या ठिकाणी त्याने जोखीम जाणीवपूर्वक कमी करण्याच्या दृष्टीने या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे विमा उतरवताना प्रामुख्याने विमेदाराच्या अनुषंगाने त्याने संपूर्ण माहिती ही द्यावी लागते. जर त्याने चुकून न कळत पण ही चुकीची माहिती दिली आणि दुर्दैवाने नुकसान झालेच आणि नंतर तपासामध्ये असं लक्षात आलं की ही माहिती अशी लपवलेली आहे, चुकीची माहिती दिलेली आहे, तर विमा कंपनी विमा किंवा विम्याच्या अनुषंगाने जी नुकसान भरपाई आहे ही नाकारू शकते. म्हणून परस्पर विश्वास तत्वाच्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने जबाबदारी जी आहे ही जबाबदारी विमेदारावर अधिक येते, कारण विमा कंपनी आपली संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात विमेदाराला देत असते. धन्यवाद.